कपीमध्ये कुळामध्ये असताना तो सिंह आहेस आणि आहेच ना म्हणून लागले मारुतराय सिंह. मारुतरायाच्या पराक्रमाला कारण आपल्यासारखे सोडून द्या रामायण कथाकार करणारे म्हणून लागले, जे तुकोब्बार आहेत म्हणून लागले, शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटान मज दावाया सुभटा. कारण भक्तीच्या वाटा मारुतरायला विचारावं लागल्या. कोणला? मला त्याची काय कमी किंमत काय म्हणून लागली, तुकोबारायची म्हणून लागले, दड 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 दड. कारण मला त्यांच्या नामामध्ये ताकद आहे असणारा म्हणून लागले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. अशी जरी ताकद असली मारुतरायाला असणारा महाराज बोलावं लागलं. आणि म्हणून मारुतराया तुम्हाला सर्व वाटा माहित आहेत, कुठं जाच्या कवा याच्या कवा जाचं. म्हणून तुम्ही असणारा जाऊ शकता, आम्हाला असणारा भातृभिक्षेचं दान दे बाबा. कपिकुळ पंचानन असे आमचे भगवान बोलू लागले. लक्ष्मणाचे जीवदाना तुझ भिक्षा मागवालो दान, सर्वांना प्रमुख न होणे बंधू जीवदाना मध्ये देई. म्हणून बाबा हनुमंता कारण माझ्या भावाचं भिक्षादान तुला मागू लागलेलोय. आणि तू असणारा कसा आहेस म्हणून लागले, पंचाननच असणार आहेस. आणि त्याच्यामध्ये विनमुख होऊ नका. आता तुम्ही देणारे आहात, तुमच्यापाशी आहे. आणि आहे का मग म्हणून लागले माती पडली का? द्यायला पाहिजे ना, आहे ना तुमच्याजवळ सर्व काही. सर्व असताना तुम्ही देत नाहीत तर मग आभागी म्हणावं लागतात मारुतराय. तुमच्याकडे द्या सर काय तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही कार्य एवढं करू शकता. म्हणून बाबा मारुतराय माझं वचन एवढं ऐका आणि आज माझ्या भावाचं जीवदान तुम्ही द्या असे भगवान बोलू लागले. लक्ष्मण विनिधान येथे आम्हा जीवदाता कपिनाथ, तू असनात कराय. अरे बाबा मारुतीराया आता मी लक्ष्मणा वाचून कसला झालो, एकला पडलो. आणि हा आता पडलो असणारा एकला आहे. आणि आज भावाचं सुख, भावाचं प्रेम जर द्यायचं असेल, भावाचं प्रेम, तर तुम्ही आमचं म्हणणं ऐका. कारण लवकर जा. आता येणारा जे बवा आहे, आता रामायण इतकं सुंदर आहे म्हणून लागले महाराज असणारा महाराज रामायणासारखं. मग आता आपण करीत नाहीत म्हणून लागले. अवघेची रामकथा ऐकली ते नाचरती, तेरे श्रवणाची होय माती. आणि परमार्थ प्राप्ती त्या काहीची. रामायण सर्वच कालीत, भजन सर्वच का भजन कोण करीत झाले. येर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी. आणि अशा तिमिरी दृष्टी विषयान्न झाले. कारण या भजनाला म्हणून लागले जोड नाही मारुतरायाच्या. मारुतरायाचं आपण अन्न खाऊन भजन करतो, आपण रात्रंदिवस करणं झालो. मारुते रात्रंदिवस भजन आणि झाडाचा पाला खाऊन म्हणून लागले. काय पट्ट्याची ताकद असेल. म्हणून मारुतरा अग्रगण्य असताना म्हणून मारुतराया तुम्हाला सांगतो हे कार्य म्हणून लागले सोम्या गोम्याच्यानं होणार नाही. मग कोणाच्यानं होतंय? तुमच्याच्यानंच होतंय म्हणून लागले. आम्हाला सुख द्यायचा असेल, आमचा भाऊ वाचवायचा असेल तर तुमच्या हातामध्ये. आता आपण डॉक्टर सुद्धा म्हणतात ना, आम्ही करायचे तितके केले हो काय. आता तुमचं कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. तसा देव बोलू लागला मारुत्या. कारण सकळ महाराज म्हणून लागले जो शास्त्र 18 पुराणे हरीशी गाती यालाच गातात 18, तरी हा बाबा म्हणून लागला मारुतीराया तुमच्याशिवाय असणार आमचा आता कोणी नाही. बरं जा लवकर असणार तुम्ही. वाचली लक्ष्मणा आम्ही बहु जाऊ घेताना. बरं पाचवा हनुमंत आपण निषेधाने भाग माझी. बोलू लागले हनुमंता. प्रभू रामचंद्र बोलू लागले मारुतरायाला, मारुतराया मी लक्ष्मण भरत आम्ही शत्रुघ्न आम्ही चौघे भाऊ. आणि तुम्ही म्हणून लागले असणारा गेले औषधी आणल्या आणि औषधीनं तुमच्या आणलेल्या लक्ष्मण उठला. यश आलं तुमच्या असणाऱ्या कामाला. तर तुम्ही असणार आमचे 5वे. कोण? तुम्ही आमचे 5वे भाऊ असणार, याच्यात काहीच संशय नाही असे हनुमंतरायाला बोलू लागले. गाय ठा
झाले म्हणून लागले. तर युद्धाचा पाडू काय काय युद्धाचं आहे म्हणून लागले. अरे 5 जण असणार महाराज, 5 जण भाऊ आहेत आणि ते भाऊ एका जागी. एका जागेमध्ये जितकी किंमत आहे तितकी वायले राहिले होय का. मग त्याचे त्याला भांडे आलं, त्याचं त्याला घर आलं, त्याची जमीन, मग सर्व अलग होणार ना. आणि एका ठिकाणी म्हणल्यावर जुमला किती होते मामा. 50 एकर काय 100 एकर जमीन होईल. तसं 5 जर एका ठिकाणी झाले तर महाराज कार्य साधल्या जाते आणि कोणी पुन्हा बोट घालू शकत नाही एका जागी असल्यावर. म्हणून मारुतराय तुम्ही असताना आमचे 5वेच भाऊ आहात असे भगवान बोलू लागले. हे दीनवाला सांगू काया, पाचही एक झालं हो पाया. साधू सखे मात कार्य सदानवे सांगेना. भगवान बोलू लागले असणार महाराज. हेच काय नवल सांगायचंय. 5 जर एका ठिकाणी मिळाले रे मिळाले. साधू शके महत्व कार्य हे एकाच्यानं झालं का मामा. तुम्ही काय 4-5 जण असतात, 10-5 जण असतात, तेव्हा इतका काय झालाय जमाव झालाय. नव्हे एकल्याचा मेळ, नव्हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला महाराज. म्हणून तर मेळ जमवा लागते असणारा, एकल्याचा कोणताच खेळ नाही असणारा. म्हणून मारुतीराय आम्ही 4 आणि तुम्ही औषधी आणून महाराज लक्ष्मणाला उठिलं रे उठिलं की आपण 5 महत्व कार्य चांगलं कार्य आपल्या जन झाल्याशिवाय राहणार नाही असे मारुतीरायला बोलू लागले भगवान. बाबा म्हणून लागले की 5 पुढे असणार बाकीचे काय हालचाल करत नाहीत असणारा. विरे पंच इंद्रियाचा पहला, कारण जे 5 इंद्रिय आहेत ते 5 म्हणून लागले असणार. त्या ठिकाणी आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी हे 5 तत्व आहेत. 5 तत्वाचं वेगळं वेगळं खाते म्हणून लागले. एकाचं एक आणि एकाचं एक नाही. आभाळ आल्यावर काय होतंय माणसाला सर्दी होती का. आकाशाचा गुण असणारा हृदयामध्ये आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त काय पावसाळ्यात ताण लागते का उन्हाळ्यात. सूर्य तपला कारण तेजाचा असणारा मुंडाले ठिकाणी इथं असल्यामुळं. म्हणून हे 5 इंद्रियांचा पाळा महाराज मुंडाले एक येळा भस्मच होते असणारा. त्याचं काय नाही पुढल्या वयमध्ये बोलतात ना. आणि 5 विषयाची स्थिती म्हणून लागले. 5 जण एकत्र झाले रे झाले की त्याचं काही चलत नाही त्या बेट्याचं. कोणाचं त्या 5 विषयाचं. रूप, रस, गंध 2 राहिले, स्पर्श अजून 1 राहिला, शब्द. कारण असे 5 विषय आहेत. कारण कोणता कोणी विषयानं गेला, कोणता कोणत्या विषयानं गेला. आणि 5 जण एका ठिकाणी विषयात ते काय जाईल ते काय सांगता येत नाही म्हणून लागली. म्हणून या 5 विषयाची शांती करायची असेल तर काय पाहिजे मग आपण 5 जण एकत्र पाहिजे. आणि एकत्र जर 5 जण झाले तर विरे पंचभूताचा गोळा. कारण 5 इंद्रियाचा पाळा आणि एक हेळा भस्म होय. एका काय लईला जास्त लागत नाही. म्हणून याला आपण एका जागी झालो पाहिजे. मारुतीला भगवान बोलू लागले. निश्चयानं जाणून असणार, निश्चय असणारा जाणून म्हणून लागले. 5 इंद्रिय 5 असणार म्हणून लागले. आपण जर एका ठिकाणी झालो 5 विषयाचं म्हणून लागले भान उडते असणार. त्यांचं काही राहत नाही म्हणून लागले. कारण एका एकाला मातीत घातलेले, एका एकाला मातीत घातलं विषयानं म्हणून लागले. कोणी रौप विषयानं गेला, कोणी गंध विषयानं असणारा. भ्रमर कशानं गेला, भ्रमर गंध विषयानंच गेला आणि मधात कोंडून बसला म्हणून लागले. कवर सूर्य उदय होतोर. म्हणून या विषयांचं काही चलत नाही. आपण एका ठिकाणी झाल्याबरोबर इतकं सांगायचं भगवान परमात्म्याला महत्व कार्य साधू शके जाण. महाकार्य होतंय. कोणतंही कार्य मोठं असताना महाराज म्हणून लागले धर्माचं होतंय. म्हणून आपण 5 एका ठिकाणी आलो पाहिजे. हनुमंतराया असं कार्य करा.
घास म्हणून लागली, एका नावराय पाहिजे म्हणून लागली. आणि तेव्हा काय होतंय, अहंकार, चित्त, बुद्धी, मानस असणार म्हणून लागली. हे काय होतं, एकाग्र असणार होते म्हणून लागली महाराज. आणि हे जर म्हणून लागले महाराज एकाग्रता याची केली नाही तर हे सुसाण सुटल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबा बोलतात ना महाराज, मन हे कैसे केवडे, पाहो जाता तरी न सापडे, राहता वया थोडे त्रिलोक्य या. कारण मनाचा फेरा इथं बसलंय आणि कवा कोणी कोणी घिरटी घालून येईल काही सांगता येत नाही. म्हणून या मनाला आकळायचं असेल तर काय केलं पाहिजे असणार, मनाला काम लावलं पाहिजे. मना हेच करी काम आणि जपे राम राम. कारण महाराज मनाला राम राम जपायला लावलं पाहिजे. जास्त चिंता करायची नाही कोण्या गोष्टीची. काय करायचं, त्या मनाला बेट्याला काम लावायचं, चिंतन करायचं. कर मन श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि एकदा मन गुंतून बसलं रे की चिंताच मागली संपत्ती. म्हणून हे 5 एका ठिकाणी झाले की मोठं कार्य होतंय. मारुत्र्या भगवान बनू लागले. पाचाची एका आत्मता, कळिका ते हाणून आता, काय सकाळ नियंता, ब्रह्म सायुजता हाताचडे. आणि 5 एका ठिकाणी झाले म्हणून लागले मारुत्र्याला भगवान. कोणतं कार्य काय असणार म्हणून लागले, कळी काळासे हाणून लाता. कारण कळी काळाला लाता हाणण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. मारुत्र्याने हाणल्या नाही का. अहो मारुत्र्यासारखं आज म्हणून लागले महाराज. इथंच वया येतात असणार, इथल्या इथं बाहेरलं काही सांगायचं काम नाही. इथंच बघ सागर भरलेला आहे. कोणता सागर आहे, अहो त्याचं नावच आहे नाथ सागर. असा नाथ सागर भरलेला आहे म्हणून लागले. कारण हनुमंतरायाला मारायला न बवा, यम नियमता सकल जगा, पदाभिमाने लग बघा, दंड घेऊन या वेगा सौवेग तुझं दंड आला. त्या यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझे देही, तर बापुढे कोण काही हनुमान पाही दंडावया. कारण त्या यमाचं दंडाचं काही चाललं नाही. म्हणून ते काळ काय असा बापुडा नियंता